पवारांच्या राष्ट्रवादीकडून यापूर्वीच विलीनीकरणाचा प्रस्ताव, काँग्रेस नेते नाना पटोले यांचा दावा। पवारांनी पुढाकार घेऊन काँग्रेसला मजबूत करावं, संजय राऊत यांची अपेक्षा। पावसात छत्री घ्यायची की रेनकोट घालायचा ते अद्याप ठरलेलं नाही। सुप्रिया सुळे यांचं विलीनीकरणावर सूचक वक्तव्य। काँग्रेस हे बुडतं जहाज आहे, त्यात कुणीही पाय ठेवणार नाही, देवेंद्र फडणवीस यांना विश्वास। पश्चाताप झालाय, त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत। संजय राऊतांच्या वक्तव्याला भरत गोगावलेंनी फटकारलं, पश्चाताप झालेला नाही, भरत गोगावलेंचं उत्तर। अमरावतीमध्ये काँग्रेसनं दिला वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा, यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भूमिका बदलाची शक्यता। अमरावतीचे उमेदवार रुग्णालयात असल्याचं कळलं, मतदारांच्या ऐवजी काँग्रेस नेत्यांशी संपर्क करा, फडणवीसांचं वक्तव्य। वाचाळ प्रणित मोरेच्या विरोधात गुन्हा दाखल, महिला विरोधी अश्लील टिप्पणी करणं भोवलं। सेजल पवारच्या अडचणी वाढल्या, मृतदेहाचा अवमान केल्याचा आरोप, सेजलची बदली करण्याची मागणी। मृतदेहाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं सेजलची चौकशी सुरू, मुंबईतल्या केईएम रुग्णालयाकडून 2 सदस्यीय समिती गठीत। मुंबईतल्या गोरेगावच्या नेस्को ड्रग प्रकरणातल्या 2 आरोपींना जामीन, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय। महाजनांवर आता बंडखोर रेश्मा काळे यांना शोधण्याची जबाबदारी, जळगाव विधान परिषदेतल्या शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळे संपर्काच्या बाहेर। रोहित पवार यांनी केलं अन्नत्याग आंदोलन, शेतकऱ्याच्या सरसकट कर्जमाफीची केली मागणी। पेरणीची घाई करू नका, मुख्यमंत्री फडणवीस यांचं पुन्हा एकदा शेतकऱ्यांना आवाहन। अशोक खरातची बायको कल्पना गेली कुठं, 70 दिवस उलटूनही पोलिसांना कल्पना खरात सापडेना। शिर्डीतील प्रसादाच्या दुकानांमधले निकृष्ट दर्जाचे पेढे गायब, प्रसादाच्या पॅकेटवर बनवण्याची तारीख आणि एक्सपायरीची तारीख घालणं बंधनकारक। त्र्यंबकेश्वरात व्हीआयपी दर्शनाच्या आडून चालणारा तिकीट गैरव्यवहार चर्चेत, मुख्य संशयित आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला। नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद आणि बळजबरीनं धर्मांतरण प्रकरणात निदा खानच्या जामीन अर्जावर पुढची सुनावणी 19 जूनला होणार। अंबाबाई मंदिरावर 1.5 किलो सोन्याचा कळस, गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रताप सिंह राणे यांनी दिलं दान। नाफेडला कांदा देण्यास शेतकऱ्यांचा नकार, नाफेडमध्ये कांद्याला मिळणारा भाव शेतकऱ्यांना नामंजूर। राज्यात उन्हाचा तडाखा कायम राहण्याची शक्यता, तापमानातही 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता, अल निनोमुळे हवामान खात्याकडून अंदाज व्यक्त। नीटच्या आगामी परीक्षेच्या साठी नियम काटेकोरपणे पालन करा, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे निर्देश।
सोलापुरात मुख्याध्यापकाची 2 मुलांसह पत्नीला संपून आत्महत्या. शेअर बाजारात नुकसान झाल्यानं उचललं टोकाचं पाऊल. संभाजीनगरात औरंगजेबाचा समर्थक पैदा झाला. औरंगजेबाची कबर कोण उचकटतो ते पाहतो. रस्त्यात दिली धमकी. तृणमूलच्या नेत्याची चिडलेल्या बंगाली माणसांनी काढली धिंड. नेपाळ सीमेवरून केली होती अटक.